इराण आणि अमेरिकेतल्या शस्त्रसंधीच्या पहिल्याच दिवशी इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले आहेत। इस्रायलचे लेबनॉनवर 12 तास सलग प्रचंड बॉम्ब हल्ले पाहायला मिळाले। हल्ल्यामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे। लेबनॉनमधील टायर शहरातील लितानी नदीवरील पूल उडवण्यात आलाय। इराणने या हल्ल्यांचा निषेध केला। तर अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या पहिल्याच दिवशी या शस्त्रसंधीचं जे आहे ते उल्लंघन बघायला मिळालं। यामुळे इराण आक्रमक झालाय। अमेरिका इस्रायलकडून शस्त्रसंधीच्या 3 अटींचा भंग झालाय। इस्रायल लेबनॉनवर हल्ले करताय आणि इराणच्या हवाई हद्दीत अमेरिका इस्रायलचे ड्रोन घुसलेत असाही दावा इराणने केला। दोन आठवड्यांचा युद्धविराम झालेला असला तरी ट्रम्प शांत बसायला तयार नाही आहेत। त्यांनी पुन्हा एकदा इराणला इशारा दिलाय। चर्चेत कुठेही इकडे तिकडे झाला तर पुन्हा बेछूट हल्ले करू असं ट्रम्प म्हणाले। सध्या साऱ्या युद्धनौका लढाऊ विमानं सैन्य हटवण्यात आलंय। त्यामुळे पूर्ण समझोता होईपर्यंत इराणनेही नीट वागावं। कुठल्या कारणाने करार नाही झाला तर बॉम्ब वर्षाव सुरू करू असं म्हणत ट्रम्प यांनी एक प्रकारे पुन्हा एकदा धमकीच दिली आहे। इराणने अण्वस्त्र बाळगायची नाही आणि हॉर्मुझ उघडायचं हे ठरलंय, पण तसं झालं नाही तर आतापर्यंत कुणी पाहिलं नाही असे हल्ले करू असं ट्रम्प म्हणतात। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जहाजांची ये-जा करण्यासाठी आता इराणने नवा मार्ग जाहीर केलाय। वास्तवात हा नवा मार्ग नसून जहाजांना ये-जा करण्यासाठी 2 स्वतंत्र चॅनल इराणने घोषित केली आहेत। त्यामध्ये आखाती देशांकडे येणाऱ्या जहाजांना लर्कन बेटाला वळसा घालून उत्तरेकडनं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडावी लागेल। पर्शियाच्या आखातातनं बाहेर पडणाऱ्या जहाजांना हॉर्मुझच्या दक्षिणेकडून ओमान जवळून जावं लागेल। या नियमांचं काटेकोर पालन न झाल्यास हल्ल्याचा इशारा इराणने दिला। या नव्या चॅनल्सच्या घोषणेमुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलंच वर्चस्व असल्याचं इराणने दाखवलं। त्याचवेळी आधी मुक्त असलेली हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतली जलवाहतूक आता मात्र निर्बंधपूर्ण झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।